अनेक प्रवास करतोय, पण आज तुझ्यावर प्रवास आणि कलाकार या कार्यक्रमात प्रवास हा फार फार वेगळा आणि फार आल्हाददायक आहे. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकार मध्ये. आणि कलाकारचा कॉन्सेप्ट आल्यानंतर म्हणजेच काही लोक माझी फॅमिली आहेत, मी त्यांना प्राऊडली सांगतो माझी फॅमिली आहेत. त्याचं कारण एवढं, कारण त्या लोकांनी ज्यावेळी आपली सुरुवात असतं ना त्यावेळी ते आपल्या पाठीवर हात ठेवतात आणि ते आस्था घ्यात आणि ते कायमस्वरूपी असतं. त्याच्यातून एक म्हणजे नंदेचा खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात अगोदर कलाकार मध्ये खूप खूप स्वागत आहे. यावेळी वेगळा मंच आहे, मंच नसून वेगळी गाडी आहे आणि हाच आपला मंच आहे. सर सुरुवातीला आजचा हा मंच वेगळा आहे, आजच्या गप्पा वेगळ्या होणार आहेत. पण कसं आहे, तुम्ही सोबत आहात तर सुरुवातच आपण गाण्यानी करायची आहे. बिलकुल. तर कुठलं गाणं असेल सुरुवातीला? मी आता सांगू का, आत्ताच 1 मे आपण महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि हौतात्म्यांना आपण वंदन केलंय आणि या मराठी मातीला आपण वंदन करून आपल्या कार्यक्रमाला सुरू करू. कारण मी नेहमी म्हणतो श्रेयस की मी भाग्यवान आहे 3 गोष्टी. एक तर मी भाग्यवान असा आहे की माझ्या वत्सला विठ्ठल यांच्या पोटी मी जन्म घेतला. दुसरा मी एक लोक कलावंत म्हणून आहे आणि तिसरा मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. माझ्या मराठी मातीचा लावाला लाटास टिळा, ओ माझ्या मराठी मातीचा लावाला लाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, ओ माझ्या मराठी मातीचा लावाला लाटास टिळा. क्या बात आहे. आणि खरं तर आपण त्यांना अभिवादन केलं, ज्या महाराष्ट्राचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. बिलकुल. या सगळ्यानंतर सगळ्यात सुरुवातीला कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. बरोबर. सो सगळ्यात पहिला प्रश्न मला तोच आहे की ह्या गाडीत सगळ्यात पहिल्यांदा कधी बसलात, कधी ड्रायव्हिंगला हाती आली, कधी गाडी चालू लागलात, काय प्रसंग होता? अरे थोडा विस्तारित मला बोलावं लागेल. कारण मेहनत आपण सगळेच, आम्ही कलाकार आपण सगळे आजही आपण मेहनत करतो, स्ट्रगल करतो. स्ट्रगलचा दिवस होता आणि मला चांगलं आठवत आहे, मी मराठी सगळं माझ्या अंगावर आलं होतं. म्हणजे 2007ला. आधी आपण गायक असतो ना तेव्हा टेन्शन नसतं, पण जेव्हा तुम्ही निर्माता होता, संगीतकार होता, दिग्दर्शक होता, कॉन्सेप्ट असते, तेव्हा तुमच्यावर खूप लोड येतो आणि पैसा, मेन म्हणजे पैसा कुठून उभा करायचा. तर हे सगळं उभं केल्यानंतर माझ्याकडे काही पैसे आले. त्याच्यात मी 28,000ची माझ्या मामा सासरे, आमचे रवींद्र मामा, माझे हिचे मामा, बरोबर, त्यांच्याकडनं आम्ही हे घेतली मारुती 800 ती विकत घेतली. पण ती काय फार वेळ आमच्याकडे थांबली नाही. याचं कारण लोकांचे पैसे द्यायचे होते. आम्ही अशी माणसं आहोत की शौक करायचा पण दुसऱ्याला त्रास देऊन नाही. आपण, अरे माझ्या आईबाबांनी आम्हाला शिकवलेलं आहे, कधी दुसऱ्याला दुःखात टाकून स्वतः आनंद उपभोगायचा अजिबात नाही. तर लोकांचे, कलाकारांचे पैसे होते ते दिले. त्याच्यानंतर मी इस्टीम घेतली, संगीत का मेला उभा राहिला. पुन्हा एकदा पैशांचा तुटवडा आला, कारण बुकिंगच झालं नाही. थिएटरला बुकिंगच नसायचं. कार्यक्रम उत्तम. आम्ही 200 प्रयोग केले संगीत कामेला. म्हणजे मला सांगायला खरंच आवडतं, आवाज की दुनिया याच्या तोडीस तोड असा आमचा कार्यक्रम होता. पण झालं काय की पैसा पुन्हा एकदा, आणि कलाकारांचे पैसे द्यायचे आहेत, कलाकारांची ओरड होती. मी त्यांचे परत गाडी विकली, परत दिली, स्विफ्ट घेतली. ती माझी बिचारी थोडा वेळ चालली, एक 5-6 वर्ष त्या स्विफ्टमध्ये मी घालवली. मग ब्रेझा घेतली, ब्रेझा एक 5 वर्ष झाले. आणि आता ही माझ्या आई वडिलाच्या आणि माझ्या श्रोत्यांच्या कृपेनेच ही गाडी, म्हणजे गाडी मी स्टेअरिंगवर बसू शकतोय, हे खरंच त्यांचं आणि महाराष्ट्रावरच्या सगळ्या तमाम मराठी जणांचं आणि माझ्या रसिकांचं प्रेम आहे. आणि माझ्या आई वडिलांनी जी पुण्याई साठवली आहे, कारण तुम्ही माझ्या आई बाबांना मानता. गाडी आपल्या आयुष्यात ना, ती गाडी फार आठवणी देऊन जाते. बिलकुल. जर मी तुम्हाला विचारलं अशी कोणती गाडी आहे ज्यांनी नंदेश उमाबाईंच्या आयुष्यातल्या खूप गोष्टी पाहिल्यात, मध्ये प्रॉफिट असतील, लॉस असतील, त्या गाडीने खूप पाहिलं. ही गाडी कोणती? ही गाडी म्हणजे स्विफ्ट डिझायर. स्विफ्ट डिझायरने खूपच हे पाहिलं. म्हणजे मी सांगू का, अनेक ऍक्सिडेंट्स पाहिले. म्हणजे आम्ही अनेक ऍक्सिडेंट्स मधनं वाचलो. आमच्या गाडीमध्ये आम्ही 7-7 लोक जायचो. इतकी ती छान गाडी, इतकी मोठी गाडी, सामान नाही, खूप तिने खूप मला म्हणजे जपलं. म्हणजे
कारण आधी तीन चार गाड्या ज्या घेतल्या होत्या मी किंवा ज्या खूप कमी पैशात, तर तिने मला स्विफ्ट डिझायरने मला खूप काही मिळवून दिलं. म्हणजे कामही मिळाली त्याच्यामुळे. असं एक असतं ना, आपलं एक वाहन असतं, एक खूप आवडतं असतं, फार लकी असतं. ते लोक आजही ना, तुला बिलीव्ह नाही करणार, आजही लोक, अरे तुझी ती व्हाईट गाडी होती ना, ती स्विफ्ट डिझायर, अरे मस्त होती ती. म्हणजे आजही लोकांच्या त्या ह्याच्यात आहे. तर स्विफ्ट ही पहिली आपण घेतलेली मोठी गाडी होती ना. तुमच्या कुठल्याही कार्यक्रमात, जसं आपण आता पण ऑफ कॅमेरा बोललो, जेव्हा आपण भेटतो, आपला कुठलाही कार्यक्रम बाबांच्या आठवणीशिवाय संपत नाही आणि संपणार देखील नाही. वर्षानुवर्ष होतील. हा वारसा जेव्हापासून तुमच्या आयुष्यात, तुम्हाला कधी, हा मला प्रश्न विचारायचा होता की तुम्हाला कधी जाणीव झाली या वारशाची? मी सांगतो, मी शाळेत असताना गायचो आणि तिथे एलोकेशन कॉम्पिटिशन्स मध्ये मी भाग घ्यायचो. तिथे आम्हाला कुठे कुठे घेऊन जायचे. मी शाळेतच ठरवलं होतं की मी गायक होणार, पण किती मोठा, किती छोटा, किती मोठा असतो, किती पैसे मिळतात वगैरे, हे तेव्हा काही कळत नव्हतं, डोक्यात नव्हतं. पण हा वारसा जेव्हा मी बाबासोबत जायचो किंवा बाबाला जेव्हा लोक भेटायला यायचे किंवा डोळे डबडबलेले असायचे किंवा एक ऊर भरलेला असायचा, जेव्हा बाबाने पोवाडा सादर केलेला असायचा, जेव्हा बाबाने तो काय म्हणूया बोबडी गवळण गायलेली असायची, तेव्हा ते काठ, डोळ्याचे काठ पाणावलेले असायचे, लोक यायचे. ही जी संस्कृती आहे ना, हा जो वारसा त्या कलाकारांचा बाबांना जपलेला आहे ना, तेव्हा ते कळलं की अरे हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ही सर्वसाधारण गोष्ट नाहीये. जो महाराष्ट्राचा इतका समृद्ध वारसा आहे, म्हणजे संत पंत तंत कवींनी हा जपलेला आणि जतन केलेला वारसा, आपण याचे पालखीचे भुई झाले पाहिजे. बघ ना, आता तेव्हा आम्हाला काय माहित होतं श्रेया, किती पैसे मिळतात. अरे लोककलावंताला आजही लोककलावंत उपेक्षित आहेत, पण माझ्या बाबाने माझा माणूस हेच खाणार, माझा माणूस इथेच राहणार, तो मी पण आज करत असतो. माझा लोककलावंत खाली बसणार नाही, त्याला वडापाव नाही, त्याला आपण इतरांसारखा बर्गर द्या, त्याला आपण इतरांसारखं ट्रीट द्या, तरच तो वारसा जतन आणि जपला जाईल. त्याच्या मांडीवर बसून मी अरे गोरोबाच्या हाती मातीचा जिघर. आता याच्यामध्ये किती पारंपरिकता आहे. आता ही एक ओळ गायला बाबा आम्हाला 10 दिवस लावायचे. तर गोहो, आता याच्यामध्ये किती आहे, गोहोरो हो बा, बरं किती फोक आहे, किती पारंपरिकता आहे आणि किती त्याच्यात प्युरिटी आहे, किती अध्यात्म आहे, किती प्युरिटी आहे. तुम्ही गायलेलं पहिलं बाबांचं गाणं असेल किंवा काय, आणि त्यांनी ऐकलं असेल, ते कोणतं आणि काय? बाबाचं एक गाणं, आता कोळी गीत फार मी आता याच्यात गात नाहीये, म्हणजे काय होतं, गायला मिळत नाही. तर बाबाचं एक कोळी गीत खूप छान आहे ते. अरे लई नाही लई दे थोडी दे, आगो कोलिन बाय मना चिंबोरी दे, लई नाही लई दे थोडी दे, आगो कोलिन बाय मना चिंबोरी दे, या सांजे परा भाव सांग जरा. मग या सांजे परा संध्याकाळची वेळ आहे, भाव सांग जरा, दे बेगून दे मन जाऊ दे घरा. मला बेगून दे म्हणजे लवकर, ते मला घरी जायचंय. चांगली चांगली मेजूनशी साजोरी दे, साजोरी लई नाही लई दे थोरी दे, आगो कोलिन बाय मना चिंबोरी दे. क्या बात आहे. तेव्हाच सगळ्या गोष्टीची पॉप्युलरिटी ही मोठ्या प्रमाणावर होती. हो, बिलकुल. कार्यक्रम बघायला लोक यायचेच. पण जेव्हापासून सिनेमात गाणी आली, मग यशवंत एक भकर वादळाचे असेल, मी शिवाजी राजे भोसले मध्ये तुमचं आवाज असेल, काय रिॲक्शन्स होती जेव्हापासून सिनेमात तुम्ही गाऊ लागलात? मी सांगू का, मला ना बाबांच्या बरोबर असल्यामुळे किंवा लोककलावंत असल्यामुळे अभंग किंवा गझल्स हे फार कमी गायला, लव सॉंग्स. तर आम्हाला भावना अशा होत्या की हे गायल्यामुळे, गात असल्यामुळे पोवाडा किंवा गोंधळ किंवा भारूड हे जास्त प्रमाणात यायला लागले. आणि मी खूप लकी आहे, मी स्वतःला ना खूप भाग्यवान समजतो की माझी गाणी तुटपुंजी चालत नाहीयेत. माझी गाणी मरेपर्यंत चालत आहेत. म्हणजे ती शेवटपर्यंत त्याचा जो गाभा आहे तो खूप डीप आहे, आणि जेवढं डीप असतं ना तेवढं ते टिकतं. पोवाड्याने ना, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,
त्याने खरं तर मला माझं आयुष्य बदलवून टाकलं. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री होणं किंवा गाणं लोकांनी ऐकणं, कोणतरी आवाज आलाय तर, आणि ते गाणं मला, माझं हिट मिळणं, मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि त्यांच्या आशीर्वादाने मला ते गाणं मिळालं. हे मी महेश मांजरेकर दादांचे पण आभार मानतो, अजित परबचे मी आभार मानतो, त्यांनी आपल्याला गायला घेतलं. मी त्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो. आणि हे खूप छान गोष्ट आहे ना. आणि श्रोत्यांनी उचलून धरलं. म्हणजे यशवंतराव तू म्हणतोयस जी फिल्म, त्या फिल्म मध्ये 10 गाणी होती आणि ती सगळी पारंपरिक संयुक्त महाराष्ट्र. त्याचं म्युझिक आनंद मोडक. येस येस येस, ती पण त्यातली 10 गाणी. प्रतापगडच्या पायथ्या शिखर आला बेगुमान, नाही त्याला जण शिवाजी राजाच्या करामतीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी, करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी. महाराजानं निरोप घेतला न दंडवत घातला भवानीला, अन तसच आई जेजावला, वखुत यो वंगाळ त्यो कसला, अन पाणी आलं आईच्या डोळ्याला, अन सरदार लागले रडायला. अव हे सरदार तर रडतीलच. अव हाती घोडा शिवाना चाऱ्याला, कारण आमचा राजा निघाला, दुश्मनाच्या गोटात आमचा राजा निघाला. असला बेहुदा वखुत आला, दुश्मनाच्या गोटामंदी चालला मराठ्याचा राजा. अहो राजा हो जिरदा जिर जी जी. क्या बात आहे. खऱ्याचा मंगेशदा, आपण ज्यापासून बोलतोय ना त्यापासून अनेक कलाकारांसोबत तुम्ही काम केलं, दिग्गजांसोबत काम केली. तुम्ही आता आनंद सरांचं पण नाव घेतलं, आनंद मोडकांचं. बरोबर. मी त्यांचं विचारण्याचं काम, कारण ना या सगळे लोक जे आहेत ना ते वेगवेगळ्या स्कूल्स मधून आलेत. मग तुमचे वडील असतील, त्यांचा एक वारसा एक वेगळ्या स्कूलचा असेल, मोडक काकांचा वेगळा असेल. अशा वेळी किती लर्निंग प्रोसेस असतो गायकासाठी पण, आणि किती भारी वाटतं तुम्हाला स्वतःलाही की आपण आपल्या एवढ्या आयुष्यात आपण या सगळ्यांसोबत काम करू शकलोय. त्यांचे संस्कार, त्यांची शिकवण, जे काय असेल ते आपल्याला त्यांचा थोडासा टच मिळालाय. हा किती भारी गोष्ट आहे. मी तुला सांगतो, मी खूप भाग्यवान आहे. तू एक तर खूप छान प्रश्न विचारलास की ह्या सगळ्यांचं तुला कसं काय काय मिळालं. मी एक सांगतो, मी खूप भाग्यवान आहे. बाबांनी ज्या ज्या संगीतकारांबरोबर काम केलं, बरोबर, मी आजचा गायक आहे जे मी सगळ्यांबरोबर काम केलं. यशवंत देव काम केलं, आनंद मोडक काम केलं, नंदू होनप काम केलं, बाळ पळसुले त्यांच्याबरोबर काम केलं, अनिल मोहिले काम केलं, राम लक्ष्मणांसोबत काम केलं. त्याच्यानंतर आत्ताचे जेवढे आघाडीचे म्हणजे आत्ताची मुलं सगळी किंवा आमची मित्रमंडळी आहेत सगळे, म्हणजे कौशल पासून, सलील पासून, अवधूत पासून, रोहित असेल, आनंद मोडक काकांतर स्टोरी सांगायचं. गाण्याच्या आधीच त्यांनी यशवंतराव चव्हाणांची मला स्टोरी सांगितली. संगीतकाराचं कडनं आम्हाला पण खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. काही आम्ही इनपुट्स दिल्यानंतर ह्याचं असतं ना डिरेक्टरचं, बिलकुल ऍक्शन आणि रिॲक्शन दोघांनी कळलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. तर तशा पद्धतीने खूप संगीतकारांकडनं शिकायला मिळालं, खूप लोककलाकारांकडनं शिकायला मिळालं. आता तुम्ही बोलताय आणि मी तुम्हाला हे कॅमेरा सुरू होण्याच्या अगोदर त्यांना मी ते सांगितलं, त्यांच्या आवाजात मी ऐकलेलं जेव्हा माझं पहिला दुसरा इंटरव्ह्यू त्यांच्यासोबत होता त्या यशवंतच्या वेळी. सर मला आनंद मोडक काकांची ती ऐकवा ना अंगाई एकदा प्लीज. वेगळं ती अंगाई म्हणजे जी एक होता विदूषक म्हणतोयस, माझी पण आवडती आणि तुझी पण आवडती, आणि रवी काकांनी जी गायली आहे, प्लीज प्लीज ऐकवा ना दादा. मी गाताना गीत तुला लढीबाळ, हा कंठ दाटुनी आला, हा कंठ दाटुनी आला. मी गाताना गीत तुला लढीबाळा, हा कंठ दाटुनी आला, हा कंठ दाटुनी आला. आपण कोणाचे विचार घेऊन पुढे गेलो पाहिजे तर त्या व्यक्तींचे जो विचार आपल्याला आयुष्यभरासाठी असेल. त्याच्यातली एक व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
प्रत्येक वेळा मला तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही नेहमी त्यांच्याबद्दलचे विचार बिलकुल. आताच्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बिलकुल. हा प्रयत्न आहे तरी काय, आणि हा प्रयत्न सतत तुम्ही जो करताय कुठपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्हाला हा, म्हणजे मग वेगळी गाणी असतील, त्यातून काहीतरी विचार निर्माण होणार असेल, त्यांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं असेल, हा प्रयत्न जो तुम्ही करता त्याबद्दल काय सांगा? मला एक सांगायचं आहे, बाबासाहेब जे कोणीतरी कुठेतरी असं बसवलेत ना, हे आमचे ते तुमचे, हे नाही आहे. बाबासाहेब हे सर्वांचे आहेत. बिकॉज ते जेव्हा गोलमेज परिषदेला गेले, त्या बोलण्यासाठी कोणासाठी गेले होते? सर्वसामान्य माणसांसाठी गेले होते. सगळ्या भारतीयांच्या वतीने बोलत होते. आम्ही जेव्हा जेव्हा त्यांचा काहीतरी चांगला एक बोध लोकांपर्यंत पोहोचावा, जी तरुण पिढी ऐकणार आहे त्यांना बाबासाहेब आवडले पाहिजेत, त्यांचे विचार गाणं ऐकून त्यांनी वाचले पाहिजे. कारण गाणं हा खूप मोठा प्रभावशाली हत्यार आहे. त्याच्यामुळे त्या गाण्यानं खूप परिवर्तन होतात. आणि मी तुला सांगतो, बाबासाहेबांवरची इतकी गाणी कुठल्याच नेत्यावर झाली नाहीयेत. आता आम्ही मध्यंतरी एक वेगळा प्रयोग केला, तो म्हणजे पंजाबी गाणं बाबासाहेबांचं केलं. आणि चोख पंजाबी म्हणजे भाषा, त्याची स्टाईल, त्याचं सांगणं. मी का केलं म्हटलं, अरे आपण इतर मराठी भाषेत गातो, जरा थोडंसं पंजाबी भाषेत पण गाऊया. कारण गिन्नी माही एक खूप चांगली मोठी गायिका पंजाबची, तिने बाबांवर गाते. गुरुदास मान गायलेत, सुरेश वाडकरजी गायलेत. पण म्हटलं अरे आपण पंजाबी गाणं नाही कधी गायलं. कव्वाली मी गायलो, ती आता युट्यूबवर आहे आपल्या. पंजाबी गाणं आहे तर काहीतरी वेगळं. आणि मला अमेरिकेतनं, लंडनमधनं मला फोन येत आहेत, फार सुंदर गाणं झालंय, आम्हाला वाटत नाही. वाडकर साहेब पण म्हणाले की अरे नंदेश म्हणे वाटत नाही तू गायलायस, पंजाबी माणूस गायल्यासारखं वाटतं. तर त्या भाषेतही लोकांना आपलं पण वाटावं. या सगळ्यानंतर मला सांगा ना, म्हणजे तुम्हाला कधी पुरस्कार मिळाल्यानंतर मी तुम्हाला अगदीच कधी असं आनंदित पाहिलं नाही, पण संगीत कला अकादमीचा पुरस्कार जेव्हा मिळाला तर कुठे ना कुठे तुम्हाला आपण आहोत, आपण खूप काहीतरी देणं लागतो लोक कलाकारांना. आणि त्यावेळी पण तुम्ही मला, तुमचं पहिलं वाक्य होतं, हे मला मिळालं म्हणजे मला नाही तर माझ्या प्रत्येक लोक कलाकाराला मिळालेला पुरस्कार आहे. बिलकुल. हेच तुमच्या मनात होतं जेव्हा संगीत कला अकादमी मिळालं? बिलकुल. संगीत नाटक अकादमीचा जो दिल्लीचा पुरस्कार आहे तो मला वाटतं पद्मश्रीच्या खालोखाल पुरस्कार आहे. आणि तो मिळाल्यानंतर खूपच आनंद झाला, म्हणजे घोषित झाला. तर मी तेव्हाही म्हणालो होतो तुला की हा मी आपण इंटरव्ह्यू पण मला वाटतं घेतलं होतं, आपण बोललो होतो की हा माझा पुरस्कार नाही आहे, हा माझ्या आई-वडिलांसाठी जातो, त्यांची पुण्याई आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इतक्या संतांनी, इतक्या शाहिरांनी, इतक्या लोककलावंतांनी करून ठेवलेला जो साठा आहे, ठेवा आहे, तो आमच्यापर्यंत आला आणि आम्ही फक्त तो पुढे नेतो. आम्ही किती पुढे यशस्वी झालो नाही झालो मला माहित नाही, पण तो साठवून तो साठा लोकांपर्यंत पुढे घेऊन जाण्याचं काम करतो. ते माझं कसं असेल श्रेयस, ते माझं नसणारच आहे, ते सगळ्यांचं आहे. त्या आत्ताच्या जेवढे आधीचे कलाकार आहेत, आधीची लोक आहेत, साहित्यिक आहेत, हा सगळ्यांचा आहे. आणि तिथे मी त्यांना एक नमूद केलं होतं, संगीत नाटक अकादमी जो पुरस्कार मिळाला. मला सांगावंसं वाटतं, माझी आई गेली तर वर्षभर झालं, आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की इधर नंदेश विठ्ठल उमप है, तो आप एक उसमें तब्दीली कर सकते हैं क्या? बोले हाँ नंदेश भाई बोलिए ना, क्या करूँ? सर आप इसमें ये एक करें कि नंदेश वत्सला विठ्ठल उमप ऐड कर सकते हैं क्या? हाँ भैया बिल्कुल करेंगे, आपके माँ का नाम है ये. मला हाँ मेरे माँ का नाम है. आणि मी खरं सांगू श्रेयस, तो जेव्हा मी त्याची शिल्ड ती घेतली आणि त्याच्यावर मी पाहिलं नंदेश वत्सला विठ्ठल उमप, आणि आईला मी, माझा तो इतका मोठा पुरस्कार आईला मी घेऊन गेलो होतो आगरतल्याला. तो पहिला इतका मोठा पुरस्कार तिने बघितला आणि खूप खुश झाली होती ती. प्रश्न असा आहे की जर तुम्हाला एक संधी दिली की या सीटवर तुम्हाला कोणाला तरी बसवायचं आणि निखळ गप्पा मारत लॉंग ड्राईव्हला जायचंय, ती व्यक्ती कोण असेल नाही का, तुम्ही त्यांच्यासोबत प्रवास केलेला असो नसो, तुम्हाला इच्छा असेल की मला गप्पा मारायच्या व्यक्तीसोबत आणि ड्रायव्हर घेऊन जाते, व्यक्ती कोण आणि का? बघ, मी त्याच्या आधी थोडंसं मागे थोडं माझ्या गाडीत बाबा जेव्हा बसायचा ना, आम्ही बसायचो, तर बाबा काहीतरी गुणगुणायचं किंवा बाबाला ना अभंग, कव्वाली, पोवाडे असे ना ऐकायला खूप आवडायचं. बरोबर. कव्वाली ऐकले की बाबा असे तल्लीन व्हायचे आणि खूप 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 वेगळ्या दुनियेत निघून जायचे गाणे कुठलेही ऐकले. तर मला आजही वाटतं ना, बाबा बसले आहेत, मी एकटा जेव्हा येतो प्रवासातनं कुठूनही, तर मला असं एकटं वाटत नाही बाबा नाही आहे. तो एक बाबा माझ्या सतत आहेच.
पण मला असं वाटतं की माझ्या बायकोला मी बसवावं, कारण आत्ता मला जरा थोडंसं मी अर्थात. भावूक पण झालो, कारण माझ्या बायकोने जेवढं मला सांभाळलं, मिसेसने माझ्या सरिता नंदेश उमा, सरिताचं मी खूप आभार मानेन, कारण सरिताने स्ट्रॉंग पिलर, माझी मुलगी सरिता, माझे कुटुंब. पण सरिताला मला नेहमी घेऊन जायला आवडतं. आत्ताही मी महाबळेश्वरला तिला म्हटलं ड्रायव्हर नको, अरे तुला त्रास होतोय, तुझं आत्ताच ऑपरेशन झालं, म्हटलं नाही आपण एकत्र गप्पा मारत जाऊ. तर आम्ही गप्पा मारत गेलो. तर तिने जे माझ्यासाठी यातना भोगलेल्या आहेत, एक चांगल्या घरची, सगळं सुखवस्तू असलेली, सगळं सोडून माझ्यासाठी येणारी, आणि माझ्याकडे काही नसताना, आताही काही नाही रे दादा, पण तरी ती माझ्या पाठीशी उभी आहे. माझं इतकं मोठं ऑपरेशन झाल्यानंतर पण ती माझ्या पाठीशी, आणि त्या दोघींनी माझ्यासाठी खूप केलं. तर मुलगी आणि आयुषी आणि सरिताचं खूप आभार माने. तर तिला मी लॉंग ड्राईव्हला, आणि बायकोला आवडतंच, आपण बायकोला घेऊन जाणं, काहीला मित्रांना आवडतं, काहीला आईला आवडतं, पण मला असं वाटतं की सरिताला, कारण सरिताने खूप केलं, आयुषीने खूप केलं. क्या बात. आणि थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल इंटरव्ह्यू. अरे खूपच आणि मला खूप भारी वाटलं की आज आपण गाडीत बोललोय. बिलकुल. म्हणजे आपलं आता कुठे अजून बोलायचं राहिलंय मला माहिती नाही, पण आपण गाडीतला रंग म्हणजे आपण फार छान झालं एकदम. पण असंच बोलत राहू. आणि नितेशदा, आता कार्यक्रम सांगता, तुम्हीच तुमच्या कुठल्याही आवडत्या गाण्याने करा. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आए हो, बाहर बन के छाए हो, हवा जरा महक तो ले, ये दिल जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल बहल तो ले जरा, मैं थोड़ी देर जे तो लूं, नशे के घूट पी तो लूं, नशे के घूट पी तो लूं, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, बुरा ना मानो बात का, ये प्यार है गिला नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. ग्रेट. मस्त मस्त मस्त.